Hello, once again I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIET. In today's lecture, we'll see the point number 3.5, that is the wheels and tires, in which we'll see the selection criteria for the wheels and tires and their specification for motorcycles, scooters, sports bikes. So we'll start. So the first point is the selection criteria for the wheels and tires. Before that, I want to tell you the basics, means what is the tire. So the tire is generally made up of the rubber. तुम्ही सुरुवातीला सिस्टीम किंवा ट्रान्समिशन मध्ये हा व्हील्स अँड टायर टॉपिक शिकला असणार आहे. तर एकदा सांगतो की टायर जी आहे ही रबरची बनलेली आहे. and the main function of the tire is to give the cushioning to the vehicle and to carry the load of the vehicle. तर मेन फंक्शन काय आहे, तर कुशनिंग इफेक्ट जो आहे, व्हेकलला कुशन किंवा तुमच्या पॅसेंजर्सना कुशनिंग द्यायचं काम, प्लस व्हेकलचं प्लस पॅसेंजर्सचं जेव्हा लोड जे आहे तो लोड कॅरी करायचं काम जे आहे ते टायर करते. टायर हे कशावर बसलेलं असतं, व्हील रिम असते, रिमवर टायर बसलेले असते, मेटलची रिम असेल तर त्यावर टायर बसते आणि त्याच्यामध्ये जे आपण एअर भरतो, हवा भरतो, तर ही हवा जी आहे इट प्लेज द मेजर पार्ट टू कॅरी द लोड. हे मेजर पार्ट कॅरी जे व्हेकलचं लोड असेल किंवा पॅसेंजर लोड जे आहे किंवा गुड्स लोड आहे ते कॅरी करायचं काम कोण करत आहे, तर एअर करत आहे. तर टायर जे आहे इट इज मेड अप फ्रॉम द रबर. ठीक आहे. सो विल सी द सिलेक्शन क्रायटेरिया, कुठल्या बेसिसवर आपण सिलेक्ट करायचे. सो द फर्स्ट पॉइंट इज द परफॉर्मन्स अँड इफिशियन्सी. A tire should give good performance in rain, cold and hot weather or different road surfaces. म्हणजे काय, टायरनं आता बघताय आपल्या इथं ऊन वारा पाऊस तिन्ही कंडिशन्स आहेत, तिन्ही ऋतू आहेत. तर त्यानुसार टायरची प्रॉपर्टी पहिल्या अशी पाहिजे की तिन्ही कंडिशन मध्ये सुद्धा सेम परफॉर्मन्स दिला पाहिजे. म्हणजे स्लिपरी रोड्स आहेत, पाऊस आहे, त्यामध्ये टायर स्लिप होता कामा नयेत. उन्हामध्ये हाय हीटमुळे, हाय टेम्परेचरमुळे सुद्धा त्यामध्ये विअर किंवा त्याचे प्रॉब्लेम्स येता कामा नयेत. किंवा क्लायमेट एकदम थंड क्लायमेट आहे त्यामध्ये सुद्धा तिथं काही रिॲक्शन न होता किंवा टायर प्रॉपरली वर्क केले पाहिजेत इन ऑल कंडिशन्स. त्यानंतर कॉस्ट, टायर शुड हॅव लो कॉस्ट. बरोबर आहे. 5,000ला टायर तुम्हाला प्रॉपर परफॉर्मन्स देते, तुम्ही 10,000ला अजून एका कुठल्या तरी कंपनीने टायर मॅन्युफॅक्चर केली तर काय करणार आहेत, परफॉर्मन्स बघणारच आहे, पण त्यातल्या त्यात सेकंड क्रायटेरिया सुद्धा सध्या महत्वाचा आहे, तो आहे कॉस्ट आहे. उगाच जास्त कॉस्ट आहे आणि मी जास्त परफॉर्मन्स माझे टायर देणार आहे असं चालणार नाहीये. तर कॉस्ट इट शुड बी लो कॉस्ट. त्यानंतर कम्फर्ट सगळ्यात महत्वाचं आहे पॅसेंजर्सच्या दृष्टीनं. इट शुड प्रोव्हाइड अ कम्फर्टेबल राईड टू द रायडर अँड द पिलियन रायडर. म्हणजे पुढचा आणि जो ड्रायव्हर असेल किंवा मागचा जो बसलेला आहे पॅसेंजर, त्या दोघांना कम्फर्टेबल राईड पाहिजे. नाहीतर जाताना खड्ड्यामध्ये गाडी गेल्याने जोरात जग जे आहे ते पॅसेंजर्सना जाणे, पिलियन ड्रायव्हरला जाणे हे बरोबर नाहीये. तर ते शॉकऑफ ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते टायर सस्टेन करता येईल. इट वर्क्स ॲज अ कुशनिंग, इट वर्क्स ॲज अ कुशन. नेक्स्ट तोच पार्ट आहे कुशन. इट शुड प्रोव्हाइड अ ॲडिक्वेट कुशन अगेन्स्ट द रोड शॉक. रोड शॉकच्या अगेन्स्ट त्यानं कुशनिंग प्रोव्हाइड केलं पाहिजे. कुशनिंगला तुम्हाला मी आता वेगळी एक्सप्लेन करायची गरज नाही. कुशनिंग म्हणजे माहिती आहे. ड्युरेबिलिटी म्हणजे लॉंग लाईफ, टायर जास्तीत जास्त लाईफ किंवा जास्तीत जास्त वेळेपर्यंत टिकला पाहिजे, हे तुमच्या हातात आहे. हे मॅक्सिमम जे आहे ते ड्रायव्हरच्या हातात आहे. का, तर तुम्ही प्रॉपर टायर रोटेशन केलं किंवा आता टू व्हीलर आहे, टू व्हीलर आपण रोटेशन नाही करणार, पण फोर व्हीलर केसमध्ये टायर रोटेशन बॅलन्सिंग करावं लागतं. टायर प्रेशर सुद्धा महत्वाचं आहे. कमी टायर आहे तुम्ही भरपूर गाडी पळवली तरी टायरचं झीज जी आहे ती लवकर होते. त्यानंतर थ्रेड डेप्थ, थ्रेडची जी डेप्थ आहे ती सुद्धा प्रॉपर पाहिजे, कमी असून चालणार नाही. जेवढी थ्रेडची डेप्थ चांगली असणार आहे तेवढी तुमची टायरची लाईफ जास्त असणार आहे. आणि रोड ग्रिप हे सुद्धा महत्वाचं आहे. तर जसं सांगितलं थ्रेड डेप्थ जर कमी असेल तर रोड ग्रिप तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतोय. त्यामुळं रोडचं ग्रीप जे आहे, रोडवरचं जे ग्रीप आहे तुम्ही किंवा हे कशासाठी महत्वाचं आहे, म्हणजे गाडी स्लिप होऊ नये, टायर स्लिप होऊ नये, ह्या दृष्टीने रोड ग्रीप महत्वाचा आहे. इट शुड हॅव अ व्हेरी गुड ग्रीप ऑफ रोड सरफेस ऑन हॉट, cold and wet, dry, gravel road surface while traveling straight or cornering. प्रत्येक कंडिशन मध्ये रोड ग्रिप जी आहे ती चांगलीच पाहिजे. रोलिंग रेजिस्टन्स, इट शुड प्रोव्हाइड अ व्हेरी गुड फ्युअल इकॉनॉमी बाय ऑफरिंग लोअर रोलिंग रेजिस्टन्स. म्हणजे काय,
फ्युअल इकॉनॉमी तुम्हाला जेवढा टायर रोलिंग रेजिस्टन्स जास्त असणार आहे तेवढा काय असणार आहे, इंजिनवर वेट जे आहे किंवा इंजिनवरचा लोड वाढणार आहे. त्यामुळं रोलिंग रेजिस्टन्स जो आहे टायरचा तो जेवढा कमी आहे, म्हणजे काय तर जेवढा कॉन्टॅक्ट सरफेस बरोबर जास्त कमी असणार आहे तेवढा तुमची इंजिनवरचा लोड कमी होतोय आणि फ्युअल इकॉनॉमी तुम्हाला काय मिळणार आहे, चांगली मिळणार आहे. सो इट देअर शुड बी अ लोअर रोलिंग रेजिस्टन्स. नेक्स्ट वन इज द हाय स्पीड स्टॅबिलिटी. जे मॅक्सिमम स्पीड स्पोर्ट्स बाईक वगैरे आहेत, स्पोर्ट्स कार आहेत, ते हाय स्पीडला वर्क होतात. मग त्या कंडिशनमध्ये स्टॅबिलिटी जी आहे ती चांगली पाहिजे. व्हेकल स्टेबल राहिले पाहिजे. उगाच जरा जरी काय मुवमेंट झाली तर व्हेकलची स्टॅबिलिटी लूज होता कामा नये. त्यानंतर हँडलिंग कॅरेक्टरिस्टिक्स. टायर शुड प्रोव्हाइड अ बेटर कॉर्नरिंग बिहेवियर. टर्निंगच्या वेळी स्लिप होता कामा नये. टर्निंगला तो प्रॉपर बिहेव केला पाहिजे, वर्क केला पाहिजे. टेम्परेचर, इट शुड हॅव कॅरेक्टरिस्टिक्स by which the tire of the specific application will quickly reach optimal operating temperature to provide proper road grip and performance. टेम्परेचर सुद्धा महत्त्वाचा पॅरामीटर आहे सिलेक्ट करताना. म्हणजे की पर्टिक्युलर टेम्परेचर इथे काय सांगितलंय, इट शुड हॅव कॅरेक्टरिस्टिक्स बाय विच अ टायर ऑफ स्पेसिफिक ऍप्लिकेशन विल क्विकली रीच ऑप्टिमल ऑपरेटिंग टेम्परेचर बाय टू प्रोव्हाइड अ रोड ग्रीप अँड परफॉर्मन्स. म्हणजे कंटिन्युअस जर तुमचं वर्किंगमध्ये असेल तर त्याचं टेम्परेचर वाढतंय आणि टेम्परेचर वाढल्यानंतर ते एक पर्टिक्युलर टेम्परेचरला रीच होत आहे. त्यामुळे परफॉर्मन्स जो आहे तो कमी होऊ शकतोय. तर ते त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला ते वर्क केलं पाहिजे. त्यानंतर टायर विड्थ हे सुद्धा महत्वाचे आहे. आता बघता तुम्ही कम्पेअर जर केलं तर जुन्या गाड्यांपेक्षा आता जे मोठ्या ज्या टायरची विड्थ जास्त आहे त्या टायरचं जे स्टॅबिलिटी आहे ती चांगली आहे. का, रिझन काय, तर जास्तीत जास्त सरफेसवर कॉन्टॅक्ट आहे किंवा रोडबरोबर कॉन्टॅक्ट आहे. तर टायर विड्थ सुद्धा महत्वाची आहे. आणि टाईप ऑफ टायर, ट्यूबलेस टायर और ट्यूब टायर, हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्हाला कुठली गाडी वापरायची आहे, काय वापरायची आहे. तुमच्याकडे जर ट्यूबलेस टायरचे 100% रेट जास्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू द ट्यूब टायर. सो दिस इज द सिलेक्शन क्रायटेरिया फॉर द व्हील्स. अजून एक जस्ट यामध्ये तुम्हाला इमेजेस मिळतील. पहिला टायर विड्थ महत्वाची आहे. जेवढी पण एक आहे, जेवढी टायर विड्थ वाढेल तेवढं तुमचा रोडशी कॉन्टॅक्ट वाढेल आणि तुमची फ्युअल इकॉनॉमी काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यानंतर टायर प्रोफाईल, टायरचं प्रोफाईल कसा पाहिजे त्यावर तुमचं सिलेक्शन असणार आहे. त्यानंतर टायरची साईज हे सुद्धा महत्त्वाचा पॅरामीटर आहे. कुठल्या गाडीसाठी कुठली साईज वापरायची आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्पीड रेटिंग, ह्याचं स्पीड रेटिंग दिलेलं आहे. क्यू असेल त्या कोडमध्ये तर क्यू इज फॉर 160 km/h, एस इज फॉर 180 km/h. हे चार्ट जे स्पीडचे चार्ट दिलेले आहेत, इट इज द हायेस्ट स्पीड त्या गाडीनं सस्टेन करू शकते. तर ते इथं दिलेलं आहे. हे जे दिसते ऑब्लिक व्ही. सो व्ही इज युअर स्पीड रेटिंग. P 197/40R15/V. व्ही इज द स्पीड रेटिंग. त्यानंतर ट्रेडचा पॅटर्न आहे. जे थ्रेड्स आहेत ते थ्रेडचा वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, ते पॅटर्न सुद्धा महत्वाचे आहेत. त्यानंतर टायरचे एज महत्वाचं आहे. तुम्ही विचार करताय कुठल्या टायरचा एज जास्त आहे कमी आहे हे तुम्हाला कळत आहे. आणि मॅन्युफॅक्चरर्स वॉरंटी, किती वर्षाची वॉरंटी आहे, 2 years वॉरंटी आहे, 3 years वॉरंटी आहे, हे वॉरंटीवर सुद्धा सिलेक्शन क्रायटेरिया तुमचा ठरतोय. आता त्यानंतर आहे टायर दे स्पेसिफिकेशन फॉर मोटरसायकल, स्कूटर अँड बाईक्स. तर इथं दिसतंय मोटरसायकलसाठी टायर ऑफ व्हील, स्पोक आणि ऑलॉय दोन्ही वापरलं जातं. बघताय मोटरसायकलला स्पोक सुद्धा आहेत आणि नवीन गाड्यांना तर ऑलॉयज सुद्धा आलेले आहेत, ऑलॉय व्हील्स आहेत. व्हील बेस आहे म्हणजे दोन्ही व्हीलचा मधलं सेंटरमधलं डिस्टन्स आहे ते किती आहे, 1320 mm, 1320 mm. इट इज द डिस्टन्स बिटवीन द फ्रंट व्हील अँड द रिअर व्हील. दोन्ही व्हील मधलं सेंटर मधलं डिस्टन्स जे आहे त्याला म्हणायचं व्हील बेस. आता टायरचं स्पेसिफिकेशन मोटरसायकलसाठी फ्रंट टायर जे आहे 2.75 × 17. तर हे 2.75 जे आहे आणि 17 हे दोन्ही इंचेस मध्ये आहे. तर 2.75 जे येत आहे हे टायरचं विड्थ आहे, टायरचं विड्थ आहे आणि 17 जे आहे ते रिमचं डायमीटर आहे. आता इथं जर बघितलं तर हे जे येणार आहे तर ते म्हणजे हे 2.75, बट इट इज इन इंचेस. असं जर दिलं असेल तर ते काय आले, इंच मध्ये दिलेलं आहे. तर टायरची विड्थ जी असणार आहे ती ही 2.75 आणि 17 जे आहे ते आतलं रिमचं डायमीटर.
आतल्या रिमचं डायमीटर हे 17 इंच असणार आहे. सो दिस इज द 17 इंच. आणि रिअर व्हीलसाठी 3 × 17 जसं सांगितलं. रिअर व्हील जे आहेत, रिअर व्हीलचे किंवा रिअर टायर जे आहेत ते ॲज कम्पेअर्ड टू द फ्रंट टायर विड्थ जे आहे, टायरची विड्थ ती जास्त असते. बघा इथं 2.75 आणि रिअर जे आहे ते 0.25 इंचनं जवळपास जास्त आहे. तर तेवढी विड्थ तुमची जास्त असते. डायमीटर बऱ्यापैकी सेम आहे, पण विड्थ तुमच्या रिअर व्हीलची जास्त असते इन केस ऑफ द टू व्हीलर. आणि टायर टाईप ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर दोन टाईपचे येतात. प्रेशर जर बघितलं प्रत्येक गाडीचं वेगळं आहे, बट स्टँडर्ड किंवा एक आपण एक घेतलं तर त्याला फ्रंट व्हीलसाठी 25 PSI अँड रिअर व्हीलसाठी अप टू 32 म्हणजे 28 ते 32 डिपेंडिंग ऑन युअर व्हेकल अँड युअर लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ युअर व्हेकल, त्यावर हे त्याचं ठरलेलं असतं. आणि हे तुमच्या जनरली टायरवर दिलेलं असतं. लो सेक्शनल विड्थ. त्यानंतर स्पोर्ट्स बाईक जर कन्सिडर केलं तर व्हील बेस जो आहे त्याला स्पोर्ट्स बाईकला ऑला व्हीलच वापरलं जातं. व्हील बेस जो आहे तो 1440 म्हणजे 1440 mm एवढा फ्रंट व्हील आणि सेकंड रिअर व्हील मधला गॅप आहे. टायर जर बघितलं 120/70 ZR17 MC 58 किलोवॅट फ्रंट टायर आणि रिअर टायर 190/55 ZR17 MC/75 वॅट. तर जे हे दिलेलं आहे हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात येईल. तर ते स्पेसिफिकेशन कसं दिलं जातं, तर जे पहिलं जे आहे 205 पहिलं जे दिलेलं आहे 120, सो इट इज नथिंग बट द विड्थ इन MM, टायरची विड्थ. इथंच तुम्हाला एक मिनिट, जे पहिले येते ते म्हणजे टायरची विड्थ इन मिलीमीटर्स. दिस इज द नॉमिनल सेक्शन विड्थ ऑफ द टायर. म्हणजे ह्यामध्ये किती दिलेलं आहे स्पोर्ट्स बाईकसाठी 120 इज द फ्रंट टायरची ही विड्थ आहे. त्यानंतर 70/55 इट इज द ॲस्पेक्ट रेशो. हा जो रेशो आहे इज द 55 डिस्क्राइब% बाय द ॲस्पेक्ट रेशो. दिस मार्क रिप्रेझेंट द हाईट ऑफ द टायर साइड वॉल ॲज द पर्सेंटेज ऑफ द नॉमिनल सेक्शन. म्हणजे इथं किती असणार आहे, हा 70. 120/70 इज द ॲस्पेक्ट रेशो. त्यानंतर ZR17 दॅट इज द रेडियल. R फॉर रेडियल. ZR हे वेगळं त्याचं स्पेसिफिकेशन असणार आहे. R फॉर रेडियलच आहे, फक्त झेडचं स्पेसिफिकेशन वेगळं असणार आहे डिपेंडिंग ऑन द मॅन्युफॅक्चरर. आणि त्यानंतर 16 इज द इनर डायमीटर ऑफ द व्हील ऑर इट इज इन इंचेस. हे आत्तापर्यंत जे होतं पहिलं MM मध्ये होतं आणि हे पर्सेंटेजमध्ये आहे. आणि हे जे आहे इट इज इन इंचेस. दिस इज द डायमीटर ऑफ द टायर इनर रिम इन इंचेस. इथं जे असणार आहे ते किती असणार आहे, 17. रिमचं जे आहे ते 17 असणार आहे. सो आणि हे जे M/C जे आहे ते पुढचे हे त्याचे स्पीड लिमिट आहेत, त्याचे स्पीड लिमिट असणार आहे. तर हे टायरचं लक्षात ठेवा स्पेसिफिकेशन. तर पहिलं जे दाखवलं जातं ते असतं विड्थ इन MM, टायर विड्थ इन MM. त्यानंतर हा ॲस्पेक्ट रेशो R फॉर द रेडियल. त्यानंतर जे आहे ते रिमचं डायमीटर आलं किंवा टायरचं इनर डायमीटर आला. ठीक आहे. आणि नुसतं जर दोन कंडिशनमध्ये असेल तर पहिलं आहे ते टायर विड्थ इंचेसमध्ये आणि त्यानंतर हे आहे रिमचं डायमीटर, इट इज ऑल्सो इन इंचेस. टायर प्रेशर 32, रिअर आहे ते 36-38 PSI. डिफरन्स बिटवीन द मोटरसायकल अँड स्कूटर व्हील्स मध्ये. मोटरसायकलसाठी मोस्टली 2.75 × 17 आणि मोस्टली प्रेफर्ड 3.50 × 10. ग्राउंड क्लिअरन्स इन 135 mm. यामध्ये ग्राउंड क्लिअरन्स मोटरसायकलमध्ये आहे 170 mm. Construction, the solid wheel and spoke wheels are used. Wheels consist of the steel rim and pressed steel disc. Scooter wheel म्हणजे आपल्या मोपेड जे आहेत त्यांच्यासाठी. The motorcycle do not need rotation. Scooter tires needs to be rotated every 3000 km. म्हणजे 3000 km नंतर पुढची मागे मागची जागी स्कूटर म्हणजे मोपेडच्या जे पुढची आणि मागची जी टायर आहे ती बऱ्यापैकी सेम येते. पण मोटरसायकलमध्ये जे आहेत बाईक्स आहेत त्यामध्ये पुढची छोटी आहे ती विड्थ, मागची जी विड्थ जास्त आहे, त्यामध्ये आपण रोटेशन करत नाही. ऑफ-रोड ड्रायव्हिंग स्टॅबिलिटी. मोटरसायकल इज सुटेबल फॉर द रिलायबल अँड रिलायबल दॅन द स्कूटर ऑन ऑफ-रोड कंडिशन.
जे ह्याची जी साईज आहे इथं बघताय, रिम साईज 10 इंचेस आहे आणि ह्याची किती आहे 17 इंचेस आहे. त्यामुळं जेवढी व्हील रिम जे कमी आहे तेवढं स्किडिंगचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं ॲज कम्पेअर टू द मोटरसायकल इट इज नॉट यूज फॉर द कॉर्नरिंग किंवा ओव्हर स्पीडिंग. फॉर दॅट मोटरसायकल व्हील्स आर यूज. दिस इज द डिफरन्स बिटवीन द मोटरसायकल व्हील्स अँड स्कूटर. आता स्पोर्ट्स बाईकसाठी सुद्धा सिलेक्शन क्रायटेरिया तो असणार. रोड ग्रिप त्याला महत्त्वाचं आहे कारण की स्पीड जास्त आहे, हेवी स्पीड आहे. रोलिंग रेजिस्टन्स शुड बी कमी, इट शुड बी लो. रोलिंग रेजिस्टन्स हा कमीत कमी पाहिजे जेणेकरून तुम्हाला फ्युल इकॉनॉमी जास्त मिळेल. हाय स्पीड स्टॅबिलिटी पाहिजे, कम्फर्ट पाहिजे ड्रायव्हरला. त्यानंतर हँडलिंग कॅरेक्टरिस्टिक्स, द टायर शुड हॅव प्रोव्हाइड बेटर कॉर्नरिंग बिहेवियर. म्हणजे कॉर्नर काय बघताय स्पोर्ट्स बाईक टर्निंग घेतात किंवा कॉर्नर घेताना टिल्ट होतात. अबाउट एक 40 डिग्री, 45 डिग्री, 50 डिग्री टिल्ट होतात. तर तेवढं ते कॉर्नरिंग प्रॉपर पाहिजे, नाही तर ती गाडी स्किड होऊन चालणार नाहीये. टेम्परेचर मागे सांगितलं, टायर विड्थ अँड टायर प्रेशर. सो दीज आर द सिलेक्शन क्रायटेरिया फॉर द बाईक्स. So with this we completed the chapter number 3, that is the transmission, steering, suspension and braking system. Okay, thank you.